विद्यार्थी मित्र हो, पाठीमागच्या तासाला आपण वर्तुळ आणि वर्तुळाच्या संदर्भात असणाऱ्या काही संज्ञांचा परिचय करून घेतला आणि त्याचबरोबर त्या संज्ञांच्या गुणधर्मांचाही आपण काल अभ्यास केला. वर्तुळ, वर्तुळाची व्याख्या, वर्तुळाची आकृती, वर्तुळाची त्रिज्या, वर्तुळाचा व्यास, त्यांचे गुणधर्म, वर्तुळाची जीवा आणि तिचा गुणधर्म, वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेल्या लंबाने ती जीवा दुभागली जाते, हा गुणधर्म आपण पाहिला. आज आपण प्रतलात दिलेल्या एका बिंदूतून किंवा 2 बिंदूतून किंवा 3 बिंदूतून जाणाऱ्या वर्तुळांची संख्या किती असते याचाच आपल्याला अभ्यास करायचा आहे. 1, 2 व 3 समजा प्रतलात हा एक मी बिंदू घेतलेला आहे. या बिंदूला मी नाव दिलं बिंदू ए. प्रतलातील कोणताही एक बिंदू आहे बिंदू ए. मग या बिंदू ए मधून आपल्याला किती वर्तुळ काढता येतील? ए बिंदूतून जाणारी, लक्षात घ्या, प्रतलात दिलेल्या एका बिंदू ए मधून जाणारी किती वर्तुळ आपल्याला काढता येतील सांगा. तर असंख्य. काय करता येईल? प्रतलात ए बिंदू आहे, ए बिंदूतून जाणारी वर्तुळांची संख्या आपल्याला आजमावायची. मग मी काय करणार, इथे इथे एक बिंदू घेणार, समजा बिंदू बी आहे. बी पासून ए पर्यंत एवढी त्रिज्या घेतली, बी पासून ए पर्यंत. आणि एवढ्या त्रिज्येनं मी वर्तुळ काढलं. की जे वर्तुळ बिंदू ए मधून जाणार आहे. समजा एखादा बिंदू इथं घेतला मी, बिंदू डी, आणि बिंदू डी पासून ए पर्यंत एवढी त्रिज्या घेतली, ए पासून डी पर्यंत. ए पासून डी पर्यंत त्रिज्या घेतली, रेख एडी एवढी त्रिज्या घेतली आणि जर वर्तुळ काढलं तर ते वर्तुळ या पद्धतीनं जाईल. एखादा विद्यार्थी इथं बिंदू घेईल एम, केंद्रबिंदू एम घेऊन आणि एम ए एवढी त्रिज्या घेऊन जर वर्तुळ काढलं तरी सुद्धा मला ते वर्तुळ या पद्धतीनं काढता येईल, या पद्धतीनं काढता येईल. म्हणजे प्रतलात दिलेल्या एका बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळ आपल्याला काढता येतील. बघा, बिंदू ए हा वर्तुळातील कोणताही एक बिंदू आहे आणि बिंदू ए सोडून इतर कोणताही तुम्ही एक बिंदू घ्या आणि त्या बिंदूपासून ए एवढी म्हणजे तेवढी त्रिज्या जर घेतली आणि त्या त्रिज्येनं जर आपण वर्तुळ रेखाटलं, केंद्रबिंदू बी घ्या, केंद्रबिंदू डी घ्या, केंद्रबिंदू एम घ्या आणि एम ए, डी ए, बी ए अशा वेगवेगळ्या त्रिज्या घेतल्या, तर अशा वेगवेगळ्या त्रिज्या घेऊन येणाऱ्या वर्तुळांची संख्या कितीतरी असू शकेल, असंख्य असू शकेल. यावरून आपण एक अनुमान असं काढू शकतो की निष्कर्ष असा काढता येईल की प्रतलात दिलेल्या एका बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळ आपल्याला काढता येतील. प्रतलात दिलेल्या एका बिंदूतून जाणारी आपल्याला असंख्य वर्तुळ काढता येतील, हे आपल्याला सहज कळेल. प्रश्न दुसरा आहे, समजा प्रतलात 2 बिंदू दिले, एक इथे बिंदू आहे एम आणि इथे बिंदू आहे एन, आणि बिंदू एम आणि एन बिंदूतून जाणारी किती वर्तुळ आपल्याला काढता येतील? बघा, आपल्याला जे वर्तुळ काढायचं आहे ते वर्तुळ बिंदू एम आणि बिंदू एन दोन्ही मधून गेलं पाहिजे. अशी किती वर्तुळ आपल्याला काढता येतील? काही नाही. बघूया आपण.
बघा, मी काय करतो त्यासाठी, यम आणि यन एकमेकाला मी जोडतो. बिंदू यम आणि यन एकमेकाला मी जोडले. आता मला सांगा, बिंदू यम आणि यन एकमेकाला जोडल्यानंतर जो रेषाखंड यम एन मिळाला, त्याचा जो मध्यबिंदू असेल, असेल का नाही, त्याचा मध्यबिंदू असेल इथं कुठंतरी. समजा तो मध्यबिंदू इथे कुठंतरी असेल इथं, आणि मग त्या मध्यबिंदूला केंद्र मानून, त्या बिंदूला केंद्र मानून ह्या त्रिज्या एवढी घेतली आणि ही त्रिज्या सारखी घेतली, तर आपल्याला एक वर्तुळ काढता येईल की. मी काय म्हटलं बघा, बिंदू यम आणि बिंदू यन हे प्रतलातील कोणतेही दोन बिंदू आहेत. त्या दोन बिंदूंना जोडणारा रेषाखंड एम एन काढला. एम एनचा जो मध्यबिंदू असेल, समजा ओ असेल, तर ओ एम आणि ओ एन हे दोन्ही अंतर सारखीच असणार आहेत. मग केंद्रबिंदू ओ घेऊन ओ एम एवढी त्रिज्या घेतली किंवा ओ एन एवढी त्रिज्या घेतली आणि वर्तुळ जर रेखाटलं, तर ते वर्तुळ बिंदू यम आणि एन मधून निश्चित जाणार. म्हणजे एक वर्तुळ तर निश्चित जाणार आहे. मग एकापेक्षा आणखी काही वर्तुळ जातील का? एक वर्तुळ तर निश्चित असणार आहे, पण आणखी काही वर्तुळ त्या ठिकाणी आपल्याला काढता येतील का? विचार करा. काढता येतील? यस, काढता येतील. काय करायचं बघा, की बिंदू यम आणि यन यांचा जर आपण लंब दुभाजक काढला, बघा, बिंदू यम आणि यन यांचा आपण लंब दुभाजक काढूया. त्यासाठी काय करायचं, कंपासचं पोलादी टोक बिंदू यम वर, यनच्या बाजूला निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या, वरती कंस करा, खाली कंस करा. कंपास उचललं, कंपासचं पोलादी टोक बिंदू यन वर ठेवा आणि वरच्या कंसाला आणि खालच्या कंसाला छेदणारे कंस करा. आणि दोन्ही कंसांच्या छेदनबिंदूतून जाणारी ही जी रेषा आहे, त्या रेषेला आपण काय म्हणतो? ही जी रेषा आहे, ही रेषा म्हणजेच रेषाखंड यमेनचा लंब दुभाजक आहे. नुसता लंब नाही, तर लंब दुभाजक आहे. दुभाजक याचा अर्थ ज्या ठिकाणी ही रेषा एम एन ला ज्या बिंदूमध्ये छेदते, त्या बिंदूला मी नाव दिलं, समजा बिंदू ओ, तर ओ एम आणि ओ एन ही दोन्ही अंतर तर नक्कीच सारखी असणार आहेत, म्हणजे तो दुभाजक आहे. आणि याशिवाय या ठिकाणी हा लंब आहे. म्हणजे रेषा यल, ही रेषा यल रेख एम एन ला बिंदू ओ मध्ये दुभागते. नुसते दुभागत नाही, तर लंबात दुभागते. म्हणून रेषा यल ला आपण रेषाखंड एम एनचा लंब दुभाजक असं म्हणतो. लंब आणि दुभाजक म्हणजे रेषा यल ही एम एन ला लंब तर आहेच, आणि शिवाय ती दुभाजक रेषा आहे. म्हणून रेषा यल ही रेख एम एन ची लंब दुभाजक रेषा आहे. आता मगाची सांगितल्याप्रमाणे बिंदू ओ हा त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू घेतला आणि ओ एम एवढी जर त्रिज्या घेतली, तर आपल्याला वर्तुळ हे निश्चित काढता येणार आहे. हे असं आपल्या वर्तुळ काढता येईल. हे वर्तुळ तर नक्कीच निघणार की जे वर्तुळ बिंदू यम आणि बिंदू एन मधून जाणार आहे. आणखी ह्या वर्तुळापेक्षा आणखी काही वर्तुळ आपल्याला काढता येतील का? तर यस, हे वर्तुळ सोडून इतरही आपल्याला आणखी कितीतरी वर्तुळ काढता येतील. कशी बघा, समजा बिंदू इथे मी घेतला ए, रेषाखंड एम एनच्या लंब दुभाजकावरचा बिंदू घेतलेला आहे मी ए. हा ए बिंदू कुठे आहे? या लंब दुभाजकावरचा आहे. आणि ए पासून यम पर्यंत एवढी त्रिज्या घेतली, किंवा ए पासून एन पर्यंत एवढी त्रिज्या घेतली, दोन्ही अंतर सारखंच असणार आहे. ए एम एवढी त्रिज्या घेतली, ए एम
ए पासून एम पर्यंतची त्रिज्या घेतली आणि मी वर्तुळ काढलं, काय होईल? जे वर्तुळ एम आणि एन मधून जाणारे मिळेल आपल्याला या पद्धतीनं. बघा, ए बिंदू कुठे आहे? लंब दुभाजकावरचा आहे. समजा एखाद्या बिंदू विद्यार्थ्यांनी इथं बिंदू घेतला, त्या बिंदूला मी नाव दिलं बिंदू बी. आता केंद्र बिंदू बी मानून केंद्र बिंदू बी मानून बी एम किंवा बी एन एवढी जर त्रिज्या घेतली तर आपल्याला वर्तुळ काढता येईल. वर्तुळाचा केंद्रबिंदू बी घेणारे आपण आणि त्रिज्या कोणती घेतली? बी एम एवढी त्रिज्या घेतली आणि आपण वर्तुळ काढलं. ते वर्तुळ असं जाईल. एखादा विद्यार्थी इथे बिंदू घेईल, समजा बिंदूतून त्या बिंदूला नाव दिलं बिंदू डी, की जो बिंदू डी हा कुठे? त्या रेषाखंड एम एनच्या लंब दुभाजकावर आहे आणि डी पासून एम पर्यंत किंवा डी पासून एन पर्यंत जर आपण त्रिज्या घेतली आणि वर्तुळ काढलं तर ते वर्तुळ सुद्धा कसं असेल बघा. याचाच अर्थ असा होतो की बिंदू एम आणि बिंदू एन हे जर दोन वेगवेगळे बिंदू असतील, प्रतलात काढलेले दोन वेगवेगळे बिंदू असतील, तर ह्या बिंदू एम आणि एन मधून जाणारी आपल्याला कितीतरी वर्तुळ काढता येतील. असं का? ह्याला कारण असं आहे की रेषाखंड एम एनचा जो लंब दुभाजक काढलेला आहे, लंब दुभाजक रेषा एल, या लंब दुभाजकावरचा प्रत्येक बिंदू, या लंब दुभाजकावरचा बिंदू बी असू द्या, डी असू द्या, ओ असू द्या, ए असू द्या, आणि कुठलाही बिंदू घ्या, हा प्रत्येक बिंदू त्या रेषाखंडांच्या अंत्यबिंदूंच्या पासून नेहमी समान अंतरावर असतो. हा लंब दुभाजकाचं प्रमेय आपण गेल्या वर्षी पाहिलंय. लंब दुभाजकाचं प्रमेय काय सांगतं की रेषाखंडाचा लंब दुभाजक, या रेषाखंडाच्या लंब दुभाजकावरचा प्रत्येक बिंदू हा रेषाखंडाच्या अंत्यबिंदूंपासून समदूर असतो, म्हणजे समान अंतरावर असतो. म्हणजे डी पासून एम अंतर, डी पासून एन अंतर, हे जे अंतर आहे हे अंतर तर समान आहेच. डी एम आणि डी एन हे अंतर सुद्धा समान आहे. बी एम आणि बी एन हे अंतर सुद्धा समान आहे. मग जर या लंब दुभाजकावरचा तुम्ही जर बिंदू घेऊन तो जर केंद्रबिंदू घेतला आणि त्या केंद्रबिंदू मानून या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपर्यंत जर आपण त्रिज्या घेतली आणि जर वर्तुळ रेखाटलं तर ते वर्तुळ निश्चितपणे एम आणि एन बिंदूमधून जात असतं. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की दोन भिन्न बिंदूतून, एकाच प्रतलामध्ये काढलेल्या दोन भिन्न बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळ आपल्याला काढता येतील. कळलं का? बघा काय म्हणता येईल आपल्याला याच्यावरून, प्रतलात दिलेल्या दोन भिन्न बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळ आपल्याला काढता येतील. लक्षात आलं? म्हणजे प्रतलात दिलेल्या एका बिंदूतून किती जणांवर वर्तुळ काढता येतील? असंख्य. प्रतलात दिलेल्या दोन भिन्न बिंदूतून जाणारी किती वर्तुळ काढता येतील? ती असंख्य. आता प्रतलात तीन नैक रेषीय बिंदूतून जाणारी किती वर्तुळ काढता येतील? एक रेषीय बिंदू जर घेतले तर त्यातून एकही वर्तुळ जाणार नाही. समजा हे ए, बी आणि सी हे तीन बिंदू एक रेषीय आहेत. जर एक रेषीय असतील तर या तीन एक रेषीय बिंदूतून जाणारं आपल्याला एकही वर्तुळ निघणार नाही निश्चित. पण जर प्रतलात जर मी तीन बिंदू नैक रेषीय घेतले, एकाच रेषेत नसणारे, समजा इथे घेतला ए, इथं घेतला बी आणि इथं घेतला समजा मी सी,
तीन नैक रेषे बिंदू आहेत. तर या तीन नैक रेषे बिंदूतून जाणारी वर्तुळ आपल्याला काढता येतील का? तर यस, तीन नैक रेषे बिंदूतून जाणार सुद्धा आपल्याला वर्तुळ काढता येईल. कसं काढता येईल बघा, मी कृती करून तुम्हाला दाखवणार आहे. बिंदू ए, बिंदू बी आणि बिंदू सी हे एकाच प्रतलात तीन नैक रेषे बिंदू आपण घेतलेले आहेत. बरोबर. आता मी काय करतो, बिंदू ए आणि बी एकमेकाला जोडतो, म्हणजे रेषाखंड ए बी काढला, रेषाखंड ए बी काढला आणि रेषाखंड दुसरा एक बी सी काढला. कुठलाही काढा, हा एक रेषाखंड मी बी सी काढला. आता रेषाखंड ए बी चा लंब दुभाजक आपण मिळवूया. रेषाखंड ए बी चा लंब दुभाजक तो कसा मिळेल? कंपासचं पोलादी टोक ए वर किंवा बी वर, एकडच्या बाजूला निम्म्यापेक्षा जास्त अंतर, वरती कंस करा, खालच्या बाजूला एक कंस करा, कंपास उचललं, ए वर ठेवलं आणि त्या कंसाला आणि या खालच्या कंसाला छेदणारे कंस केले. आणि त्या कंसाच्या छेदन बिंदूतून जी रेषा काढतोय आपण ती काय असणार आहे? रेख ए बी ची लंब दुभाजक रेषा ती अशी. या रेषेला मी नाव देतो समजा यल. ही काय? रेषाखंड ए बी ची लंब दुभाजक रेषा आहे. म्हणजे इथे मी लंबाची खूण करतो यासाठी हा लंब आहे आणि शिवाय दुभाजक सुद्धा आहे. इथं इथं बिंदू, हा जो बिंदू आहे बिंदूला नाव देऊया आपण काहीतरी समजा यम. तर यम बिंदू कसा आहे? रेषाखंड ए बी चा हा रेषा यल ही लंब दुभाजक रेषा आहे. म्हणजे नुसती लंब नाही तर दुभाजक सुद्धा आहे. आपण ए बी चा लंब दुभाजक काढला, त्या लंब दुभाजकाला आपण यल नाव दिले. आता काय करूया आपण बीसी चा लंब दुभाजक काढू. रेषाखंड बीसी चा लंब दुभाजक कसा येईल बघा. कंपासचं पोलादी टोक बिंदू बी वर, सी च्या दिशेने निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं, वरती कंस केला, खालच्या बाजूला कंस केला, कंपास उचललं, बिंदू सी वर ठेवा आणि या कंसाला छेदणारे कंस करा. आणि दोन्ही कंसांच्या छेदन बिंदूतून जाणारी ही जी रेषा आहे ही रेषा, त्या रेषेला नाव देऊ आपण रेषा यल डॅश. यल डॅश रेषा कशी आहे? रेख बीसीचा तो लंब दुभाजक रेषा आहे. जिथं लंब झालेला आहे तिथे मी खूण करतो, इथं सॉरी छेदणारी रेषा, आणि हे अंतर आणि हे अंतर सारखंच असणार आहे. आता रेषाखंड बीसीची लंब दुभाजक रेषा म्हणजे रेषा यल आणि रेषाखंड बीसी ची लंब दुभाजक रेषा म्हणजे रेषा यल डॅश, हे दोन्ही लंब दुभाजक रेषा जिथे एकमेकाला छेदतात तो कुठं? तर इथं छेदतात बघा. ते त्या बिंदूला मी नाव दिलं, त्या छेदन बिंदूला मी नाव दिलं बिंदू ओ. काय नाव दिलं मी? बिंदू ओ. आता ह्या बिंदू ओ पासून हा बिंदू ओ ला केंद्रबिंदू घेऊन वर्तुळाचा केंद्रबिंदू कोणता घेणार मी? बिंदू ओ. दोन्ही रेषाखंडाच्या लंब दुभाजकांचा छेदन बिंदू बिंदू ओ, तो आता आपण त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू घेऊया आणि त्रिज्या कोणती घ्यायची? ओ पासून बी पर्यंत अंतर ओ बी किंवा ओ सी कुठले घ्या. तेवढी जर आपण त्रिज्या घेतली आणि जर वर्तुळ काढलं तर काय होते आपण बघूया. काय होते बघा. हे वर्तुळ जे आपण काढणार आहे
ते वर्तुळ त्या प्रतलातील बिंदू ए, बिंदू बी आणि बिंदू सी या तिन्ही बिंदूतून जाणार ते वर्तुळ निघतंय. लक्षात घ्या, हे जे वर्तुळ निघालेलं आहे हे वर्तुळ कसं आहे, ए, बी आणि सी या तिन्ही नैकरिशे बिंदूतून जाणारं हे वर्तुळ मिळालं. याचाच अर्थ असा होतो, प्रतलात जर आपण 3 नैकरिशे बिंदू घेतले तर त्या 3 नैकरिशे बिंदूतून जाणारं आपल्याला वर्तुळ काढता येतं. आणि अशा वर्तुळांची संख्या किती असते, 1 आणि 1च. लक्षात येते, 3 नैकरिशे बिंदूतून जाणाऱ्या वर्तुळांची संख्या ही 1 आणि 1च असते किंवा एकच वर्तुळ असते. आणि साहजिकच 3 एकरेषे बिंदू असतील तर त्यातून आपल्याला एकही वर्तुळ काढता येणार नाही. आणि म्हणून आज आपण काय पाहिलं बघा, प्रतलात दिलेल्या एका बिंदूतून जाणाऱ्या वर्तुळांची संख्या असंख्य असते. प्रतलात काढलेल्या 2 बिंदूतून जाणाऱ्या वर्तुळांची संख्या ही सुद्धा असंख्य असते. आणि प्रतलात दिलेल्या 3 नैकरिशे बिंदूतून जाणारे 1 आणि 1च वर्तुळ असतं. आणि जर 3 बिंदू जर एकरेषीय असतील त्यातून मात्र एकही वर्तुळ आपल्याला काढता येणार नाही. हे लक्षात ठेवायचंय. पान नंबर 49 वरती हे लक्षात ठेवूया. या त्या चौकटीमध्ये आपल्याला ह्या आता सांगितलेल्या तिन्ही टिप्स, तिन्ही महत्वाचे मुद्दे त्या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. आता ज्या कृती करून मी तुम्हाला करून दाखवलेल्या आहेत त्या कृती पुन्हा पुन्हा बघा आणि त्या पुन्हा तुम्ही वहीत स्वतः कृती करून बघायची. त्याच्यानंतर आता आपल्याला थोडासा पुढचा भाग बघायचा आहे. एक महत्वाचं वृत्तछेदिका आणि स्पर्शिका, अतिशय महत्वाचा भाग आहे. वृत्तछेदिका आणि स्पर्शिका. आणि स्पर्शिका आणि त्यांचे काही गुणधर्म. वृत्तछेदिका याचा अर्थ काय, वर्तुळाला छेदणारी रेषा. थोडक्यात समजा एक वर्तुळ आहे, इथं केंद्रबिंदू घेतो ओ केंद्रबिंदू असलेले एक वर्तुळ मी काढतोय. हे वर्तुळ असं आहे. हे वर्तुळ आहे, ओ केंद्रबिंदू असलेले वर्तुळ आहे. आणि ही एक रेषा आहे, एकाच प्रतलात दोन्ही काढलेले आहेत. ही रेषा यल आहे आणि ओ केंद्रबिंदू असलेले हे वर्तुळ आहे. खर तर त्या वर्तुळाचा आणि या रेषेचा काही या ठिकाणी संबंध येत नाही. म्हणजे ही स्पर्शिकाही नाही, छेदिकाही नाही. पण मी जर अशी एक रेषा काढली की जी रेषा यल केंद्रबिंदू ओ असलेल्या वर्तुळाला एकाच बिंदूतून छेदते किंवा एकाच बिंदूतून स्पर्श करते. इथं हे बिंदू एम ला आपण त्या बिंदूला आपण नाव दिलं बिंदू एम. हा जो बिंदू एम आहे ना, एम ला एकाच बिंदूमध्ये ही रेषा यल ही त्या वर्तुळाला छेदते. एकाच बिंदूमध्ये छेदते किंवा ती स्पर्श करते. तर अशा रेषा यल ला आपण बिंदू एम जवळ काढलेली स्पर्शिका असं म्हणतो. रेषा यल ला काय म्हणायचं, बिंदू एम जवळ किंवा एम च्या ठिकाणी काढलेली ती एक स्पर्शिका आहे.
लक्षात येते का बघा, एकाच बिंदूतून प्रतलावर काढलेल्या एकाच बिंदूतून काढलेली ही या रेषा एलला आपण त्या वर्तुळाची स्पर्शिका आहे. समजा ही स्पर्शिका आहे, मला आणखी अशी एक रेषा काढता येईल. केंद्रबिंदू ओ असलेल्या वर्तुळावर आणि एक त्याच प्रतलात एक मी रेषा काढलेली रेषा यल. आता रेषा यल ही कशी आहे, तर ही रेषा यल त्या वर्तुळाला दोन भिन्न बिंदूमध्ये छेदते. या का, इथे एकदा छेदते आणि इथे एकदा छेदते, म्हणून रेषा यल ला आपण काय म्हणूया, त्या वर्तुळाची छेदिका किंवा त्या वर्तुळाची वृत्तछेदिका. या रेषा यल ला काय म्हणतो आपण, वृत्तछेदिका, किंवा आपण त्याला छेदिका असं म्हटलं तरी चालेल. वृत्तछेदिका किंवा वर्तुळाची छेदिका. आता आपल्याला अत्यंत एक महत्वाचा गुणधर्म, त्या गुणधर्माचा सिद्धता आपण या ठिकाणी आज बघणार नाही, पण अत्यंत एक महत्वाचा गुणधर्म आज आपण शिकणार आहोत. तो गुणधर्म असा आहे, हे एक वर्तुळ आहे, पी केंद्रबिंदू असलेलं हे एक मी वर्तुळ काढतोय. केंद्रबिंदू पी असलेलं हे एक वर्तुळ आहे. आणि त्या वर्तुळाला अर्थात त्या वर्तुळात कितीतरी बिंदू आहेत, असंख्य बिंदू आहेत. त्या वर्तुळाला इथे मी बिंदू घेतो, त्या बिंदूतून एक स्पर्शिका काढतो. एक स्पर्शिका काढलेली, त्या स्पर्शिकेला मी नाव देतो रेषा एल. रेषा एल काय, त्या वर्तुळास काढलेली स्पर्शिका आणि हा स्पर्श बिंदू आहे. समजा क्यू, बिंदूला मी नाव दिलं क्यू. क्यू काय, हा स्पर्श बिंदू आहे. तर केंद्रबिंदू पी मधून ही काढलेली ही जी त्रिज्या आहे, ही जी त्रिज्या आहे, क्यू बिंदू जवळ काढलेली ही त्रिज्या आहे पीक्यू. पीक्यू काय, पीक्यू ही क्यू बिंदूजवर काढलेली ही त्रिज्या आहे. ही त्रिज्या पीक्यू, ही त्रिज्या पीक्यू ही नेहमी या स्पर्शिका यल ला लंब असते. अत्यंत महत्वाचा गुणधर्म सांगितलाय मी. त्रिज्या पीक्यू ही बिंदू क्यू जवळ काढलेल्या या स्पर्शिकेला नेहमी लंब असते. याचाच अर्थ या ठिकाणी काटकोन तयार होतो. आणि हा अत्यंत महत्वाचा गुणधर्म, की ज्या गुणधर्माचा उपयोग करून आपल्याला उदाहरण सोडवणार आहोत. तर ते यालाच आपण स्पर्शिका त्रिज्या प्रमेय असं सुद्धा म्हणतो. स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. काय सांगतं प्रमेय, की वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी ही स्पर्शिका तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला नेहमी लंब असते. वाक्य लिहून घ्या. वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून आता बिंदू कोणता घेतलाय आपण या ठिकाणी, क्यू. जाणारी स्पर्शिका तो कशी असते, तो
बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असते. थोडक्यात काय, जर एल ही त्या वर्तुळाची स्पर्शिका असेल आणि क्यू हा जर स्पर्श बिंदू असेल तर त्रिज्या पी क्यू लंब स्पर्शिका एल. कसं येईल? केंद्र पी असलेल्या वर्तुळात रेषा एल ही स्पर्शिका असेल, रेषा एल ही बिंदू क्यू वर असं म्हणा केंद्र पी असलेल्या वर्तुळात रेषा एल ही बिंदू क्यू जवळ स्पर्श करत असेल तर काय, त्रिज्या पी क्यू लंब स्पर्शिका एल असं आपल्याला विधान म्हणता येईल. PQ ही त्रिज्या आहे आणि स्पर्शिका ही एल आहे. तर ही त्रिज्या या स्पर्शिकेला बिंदू क्यू जवळ लंब असते, एवढं फक्त लक्षात ठेवायचंय. या उलट एखादी रेषा जर समजा त्या त्रिज्येला त्या बिंदू जवळ जर समजा लंब असेल तर ती रेषा नक्कीच त्या वर्तुळाची त्या बिंदूजवळ काढलेली स्पर्शिका असणार आहे, असा त्याचा व्यत्यास आपल्याला सांगता येईल. याचा व्यत्यास सुद्धा आपल्याला कसं सांगता येईल की समजा वर्तुळाच्या त्रिज्या ही काढलेली आहे आणि क्यू हे त्या त्रिज्येचं जर समजा बाह्य टोक असेल तर या बाह्य टोकातून काढलेली ही जी रेषा यल आहे ती रेषा यल इथं जर लंब असेल तर ती रेषा यल त्या वर्तुळाची बिंदू क्यू जवळ काढलेली ही स्पर्शिका असणार आहे, असा हा गुणधर्म आहे. आता ह्याच सिद्धता आज आपण काय घेणार नाही, पण हा गुणधर्म मात्र तुम्हाला कळलेला आहे की वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून काढलेली त्रिज्या त्या वर्तुळावर दिलेल्या बिंदूतून काढलेल्या रेषेला जर लंब असेल तर ती रेषा त्या वर्तुळाची स्पर्शिका असते. म्हणजे त्याचा प्रमेय आणि हा त्याचा व्यत्यास या दोन्ही गुणधर्माचा उपयोग करून आपल्याला उदाहरणं अभ्यासायची. उदाहरणं अभ्यासण्यापूर्वी एक महत्वाचं प्रमेय आहे की त्या प्रमेयाची सिद्धता मात्र आपण घेणार आहोत पुढच्या तासाला. की वर्तुळ काढलेलं आहे, समजा हे वर्तुळ आहे, तर या वर्तुळाच्या बाहेरच्या बिंदूतून, हा बिंदू बाहेरचा बिंदू आहे, हे वर्तुळ आहे, ओ केंद्रबिंदू असलेलं वर्तुळ आहे आणि पी हा बिंदू कुठे तर त्या वर्तुळाच्या बाहेर आहे. तर बिंदू पी मधून त्या वर्तुळाला ज्या दोन स्पर्शिका काढतात, आपण रचना यापूर्वी पाहिलेली आहे, तर स्पर्शिका खंडाची लांबी समान असते. या गुणधर्माची चर्चा आपण पुढच्या तासाला करणार आहोत. धन्यवाद.